सुजनहो, गंगा नदी पार करून प्रभू श्रीराम मार्गामध्ये ऋषी मुनी जनांना साधकांना कृतार्थ करत पुढं चित्रकूट पर्वतावर निवास करू लागले. इकडे वनवास गमनावेळी अयोध्येत अनुपस्थित असलेले भरत शत्रुघ्न जेव्हा परत अयोध्येला आले तेव्हा झालेल्या सर्व घटना ऐकून अत्यंत दुःखी झाले. वज्राघात झाल्याप्रमाणे अंतःकरण पिळवटून निघालेला बंधू श्रीरामांना सर्वस्व मानणारा भरत हा केवळ बंधू नाही तर तो भक्त शिरोमणी आहे. श्रीरामांना, माता सीतेला, बंधू लक्ष्मणासह अयोध्येत परत घेऊन येईन असा दृढ निश्चय करून तहान भूक विसरून भरतजी प्रभू राम जसे वनवासी वेशात गेले त्याच तापसी वेशात अयोध्येतून निघाले. प्रयाग क्षेत्री त्यांनी तीर्थराज म्हणून ख्याती असलेल्या प्रयाग तीर्थाकडे धर्म, अर्थ, काम, मोक्ष या कोणत्याही पुरुषार्थाची याचना केली नाही. केवळ श्रीरामचरणी नित्य नित्य माझं प्रेम वाढत राहो, त्यांच्या चरणकमलांची निर्मळ भक्ती माझ्याकडून नित्य घडो हीच प्रार्थना केली. जेव्हा भरतजी चित्रकूटाच्या समीप आले तेव्हा त्यांच्या येण्याची वार्ता श्रीरामांना मिळाली. भरतजींचा मृदू स्वभाव आणि शुद्ध अंतःकरण आठवून प्रभूंच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले. पण त्याच वेळी भरतजी आपल्या चतुरंग सेनेसह येत आहेत हे कळाल्यावर लक्ष्मणजींच्या मनात मात्र फार मोठी शंका निर्माण झाली. हा भरत इथे प्रभूंविरुद्ध युद्ध करायला, त्यांना हानी पोचवायलाच येत आहे असा गैरसमज लक्ष्मणजींच्या मनात आल्याने ते क्रोधायमान होऊन भरतजींचा समस्त सेनेसह पाडाव करण्यासाठी सरसावून निघाले. कधीकधी भगवंतांच्या अतिनिकट सहवास करणाऱ्यांच्याही मनात एखाद्या श्रेष्ठ भक्ताबद्दल संशय येऊ शकतो तो असा. समर्थ शिष्य कल्याण स्वामींबद्दलही त्यावेळी श्री समर्थांच्या प्रत्यक्ष सहवासात असणारे शिष्य शंका घेत असत. परंतु जशी कल्याण स्वामींची खरी योग्यता सर्वांसमोर आली अगदी तसंच भक्त शिरोमणी भरताच्या शुद्ध अंतःकरणाची, त्याच्या भक्तीची थोरवी एका आकाशवाणीद्वारे तसंच प्रत्यक्ष श्री रामरायांनी देखील लक्ष्मणजींना समजावून सांगितली. ते म्हणतात, अयोध्येचंच राज्य काय, पण ब्रह्मा विष्णू महेश यांचं जरी पद भरताला प्राप्त झालं तरीही त्याला राज्यमद येणार नाही. ताकाच्या थेंबानी जसा क्षीरसमुद्र नासू शकत नाही तसं या ऐहिक गोष्टींमुळं माझा भरत विचलित होणार नाही. गोस्वामीजी दोहा गातात, भरत होईन राजमधू बिधी हरिहर पद पायी कबहू की कांजी सिकरनी क्षीर सिंधू बिनसाई. असे भक्तराज भरतजी प्रभूंना वारंवार अयोध्येत परत येण्याची विनंती करतात. त्यांची स्थिती जणू पाण्यातून बाहेर काढलेल्या माशासारखी झाली. ती तळमळ पाहून प्रत्यक्ष श्रीराम म्हणतात की एकीकडे वडिलांचं वचन, रघुकुलाची वचन पाळण्याची रीत आणि दुसऱ्या बाजूला हे भरताचं अहेतुक अमर्याद निर्मळ प्रेम, यावर गुरुजनांनी सुद्धा परत फिरण्याची केलेली आज्ञा. या स्थितीत आता प्रसन्न मनाने भरत जे सांगेल मी आज तेच करीन. एक हिंदी कवी म्हणतात, किस्मत है वो हमारी जो तेरा फैसला है, राजी है हम उसी में जिसमें तेरी रजा है. एरवी भक्त देवाच्या इच्छेत आपली इच्छा मिसळतो, पण इथं तर देवच भक्ताधीन होऊन त्याची इच्छा प्रमाण मानतोय. अशा भक्त शिरोमणी भरतजींचं केवळ नामस्मरण जरी कोणी केलं तरी त्याच्या सर्व पापाचा, अज्ञानाचा, अमंगलाचा नाश होऊन त्याला इहपरलोकी सुंदर सुयश सुख प्राप्त होईल असं प्रत्यक्ष प्रभू रामरायांचं वचन आहे.